उन्हाळी सुट्टी मित्रांनो जवळजवळ लागल्या आणि या शर्टावर मित्राच्या बघा समर वाईब लिहिले म्हणजे उन्हाळ्याचे खेळ आपण घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे मित्र आलेला आहे. 800 सबस्क्रायबर झाल्यानंतर बऱ्याच दिवस गेम एक राहिला होता, तो गेम एक घेऊ म्हणून आपण या सर्व छोट्या मित्रांना घेऊन शेतामध्ये गेलेला आहे आणि 800 सबस्क्रायबरचा गेम घ्यायचा आहे. समर वाईबचा शर्ट आहे आणि समर वाईब म्हणजे उन्हाळ्यात सुट्टी आहेच. आता या मुलांना मी समजावून सांगणार आहे, सोबत मी काही दगड आणलेत आणि ते शेतामध्ये पसरल्यात. गेमचे नियम आणि रूल मी सर्वांना समजावून सांगणार आहे. एका बांधकामाच्या ठिकाणावरून आपण ते खडी आणले आणि जाताना मात्र ते खडी पुन्हा त्या ठिकाणी ठेवायची आहे. आपले 800 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. किती 800 सबस्क्रायबर पूर्ण झाले. पण आपण एक गेम घ्यायचा आहे. ही उसाची लाईन आहे. ह्या उसाच्या लाईन मध्ये मी ठराविक एरियामध्ये ना खडे फेकलेत आणि 800 सबस्क्रायबर झाल्यामुळे आपण काय करायचं आहे, 80 सेकंदाचा मी टाइम लावणार आहे. 80 सेकंदाचं 80 सेकंदाच्या टाइम मध्ये ह्या शेतामध्ये फेकलेल्या खड्यापैकी जो जास्त खडे गोळा करून आणेल या टायमिंग मध्ये प्रत्येकाला एक एकदा सोडणार मी. 1 2 3 4 जे जास्त खडे गोळा करून आणेल त्याचा फक्त एकच नंबर काढणार आहे बरं का मी. 80 सेकंदामध्ये जेवढे तुम्हाला निघतील खडे घावतील तेवढे गोळा करून तुम्ही या ठिकाणी इथं आणून ठेवायचे. 80 सेकंदामध्ये. आणि तू जो खेळाडू खडे गोळा करायला जातोय त्याच्या हातात ना तू खडे पाडायचा प्रयत्न करायचा. कळलं? जो गोळा करतोय त्याच्या हातात ना खडं पाडायचा प्रयत्न करायचा. नंबर कशात आता 1 2 3 4. ठीक आहे. खडे पसरले आहेत. खड्याची साईज माहिती आहे तुम्हाला. कुठला खडा आणायचा तो माहिती आहे. वेगळ्या साईजचा खडा आणायचा नाही, तोच खडा पाहिजे. कळलं? 1 नंबर कोण आहे? वेदांत उठलो चल. हा आणि तू पण उठ. तू काय करायचं, हा जो खडे गोळा करतोय ना, हा जो खडे गोळा करतोय तो खडे तू पाडायचा प्रयत्न करायचा. खड्याना हात भरला की इथं आणून ठेवायचं. कळतंय? खड्याना हात भरला की इथं आणून ठेवायचं. ठेवतो ह्यावरती. वेदांत टाइम मी टाइम मनामध्ये काउंट करणार. टाइम आउट म्हटलं की सोडून हाय असं यायचं. चला टाइम 80 सेकंदाचा टायमिंग आहे. जेवढं होईल तेवढे खडे ह्यात पसरल्या शेतामध्ये ते आणून ठेवायची. 3 मिनिटानंतर तू खडे पाडायचा प्रयत्न करायचा. फक्त एकमेकांना मारायचं नाही. 1 2 3 चला. ऊस मोड नका. शेतकऱ्याचा ऊस मोड नका. दहा सेकंद फक्त हातात बसेल तेवढेच आहे. फक्त हातात बसेल तेवढं. 10 सेकंद. खिशात वर काय ठेवाय नाही. 20 सेकंद. राजा ऊस मोड नको रे. ऊस मोड नको. मला मारतील मालक. ऊस मोड नको रे. ऊस मोड नको. 60 सेकंद दमलं काय ते. 60 सेकंद. ऊस मोड नको रे. 60 सेकंद लास्ट. 70 आणि 80 सेकंद लास्ट. ओके डन. आता ह्याच्यावर नाही बस. चला या काउंट करूया किती झाले. एकट्याच काउंट करायचं. व्यवस्थित प्रामाणिकपणे कोण करणार आहे? हा यो करतोय. चल 2 3 4 5 6 22 23 24 25 50. 1 2 3. चलो जेवढा टाइम होईपर्यंत बरं का. बरोबर 10 सेकंद. मारू नको रे. मारू नको. नुसतं हातावर मारायचं. 30 सेकंद. पहिल्या जे 50 आहेत लक्षात ठेव. मार की आयुष्य पाड की दगड. काय मारदा. पाड लवकर. अरे ही काय बघतोय. शर्ट फाड. अरे शर्ट फाड. सेकंद वाया. अशा करून काट्याचे सेकंद वाया चाललेले आहेत.
सेकंद वाढवून द्या. शेवट 10 सेकंद बघूया. हा केला गेम केला. हा झाला की काय केला डिबार झाला तो आउट झाला. आउट झाला. एक प्लेअर आउट झालेला आहे. काउंटिंग मध्ये होती ते टाकायचं. काउंटिंग मध्ये दगड त्यानं आत टाकला. आउट झाला डिबार झाला. दिबार झालेला आहे. काक्या आपलं उर्फ अनिरुद्ध उर्फ काकी काका. काउंटिंग लय कमी झालं. काउंटिंग कमी झालं. तो आउट झालेला आहे. आउट झालाय त्याने गेम केलाय की गया बघतोय. तो अंगावर बसला पण काय त्याच्या अंगावर बसला पाहिजे. माझ्या मांडीवर बसाल. त्याला उचलून गेला काय ना राग उचलून फेकला तर कळलं नाही असं म्हणत आहे. काका काका बोका बोका काकी 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 काका. तर मान नाही की पण ही मी टाकणार की आता ही कशात ठेवते मी जाते. शेतामध्ये अजून खड्यांची संख्या कमी नव्हती, त्यामुळे जो विद्यार्थ्याने आपला गेम केलाय तो मात्र डिबार झालाय, कारण की अजून खडे भरपूर होते पण त्याने शॉर्टकट मारायचा प्रयत्न केला. ब्लॉगवर व्हिडिओ करत आहेत मी. टाइम चालवायचा आहे. अजून टाइम चालू आहे. 1 2 3 राज गोळा करायला चालू झालेला आहे. आता राज पहिल्यांदा आता राज आयुष राजच्या अंगावर पडत आहे. राज खाली पडलेला आहे. राज आता दुसऱ्या लाईन जात आहे. राजचे 50 तास झाले असते. राज आता तिसऱ्यांदा आलेला आहे. राज परत चाललेला आहे. राज आता आयुषला पाडून पुढे जात आहे. राज आता चौथ्यांदा जात आहे आणि चौथ्यांदा याच्यात तो जात आहे. आता राज परत जात आहे. आता राज माती सकट उचलत आहे. तिथे तिघजण माकडे बसलेली आहे. राज एक डिसेंट मुलगा आहे, म्हणून आपण ज्या ठिकाणी सुरुवातीला खडे ओतले होते तिथे देखील खडे होते, ते देखील तो घेऊ शकतोस असं म्हटलं होतं. घेऊन पळाला तिकडे. ब्लॉगर आम्हाला सांगितलं नाही. नाही आम्हाला सांगितलं नव्हतं. आता राज थांबलेला आहे. 9 10 25 26 30 इकडे काउंटिंग चालू आहे, तर तिकडे आपला पहिलवान प्रॅक्टिस करलाय की कसं आता आपण काम करायचं. 36 37 38 39 सायंकाळचे साधारण 6 वाजले होते आणि आल्हाददायक असं वातावरण होतं. आता 900 सबस्क्रायबरचा गेम काय घ्यायचा हे देखील ठरलेला आहे, तो देखील नंतर पाहायचा मित्रांनो. 67 म्हणजे हा ही माहिती राहिला की 67 म्हणजे 67. चला 67 म्हणजे टॉप आहे, जास्त आहे. ओके आता कोण राहिला शेवटचा. पहिलवान राहिला. पहिलवान त्याला म्हणत आहे मारतो आता. ह्याला सांगतो ह्याच्या चांगले मार. पहिलवान पासून दूर राहा. पहिलवान आता सुरू करत आहे. पहिलवान नाचत आहे. ठुमक चालली. पहिलवान लास्ट आता तू शेवट. एका झाले 50. हा काय डिबार आहे, आउट झालाय. तू कॅमेरा ठीक आहे. तुझं झालं किती आता. तू 70. हे फक्त ते लांब टाकल्यामुळे माईकचा मफ तुटलेला आहे आणि याच्या आधी एक तुटला होता, शेवटचा होता पण हा पण तुटलाय. मुलांच्या गडबडीत असं काहीतरी होत असते. पण आता पहिलवान अंदाजे 70 म्हणले बरं का, आणि तो आता किती गोळा करतोय बघूया. त्याला विश्वास होता की तो 70 गोळा करेल. पहिलवानच्या वेळा देखील नेमकी तीच अडचण आली की दगड ही शेतामध्ये टाकल्यामुळे मुजलेले आहेत आणि ही जी पडलेली दगड आहेत हे देखील परमिशन द्यायला पाहिजे त्यांना घ्यायला. पण सलग जर हे घेतलं तर हे जास्त दगड याचे होतील. यामुळे याला म्हटलं की साईडला चप्पल ठेवले, त्या चप्पलाच्या राऊंड मारून यायचं आणि तरच हे दगड घ्यायचं, म्हणजे अंतर कव्हर होईल. कारण राजनं फक्त एकदाच घेतला होता आणि पहिलवानला आपण ही अट घातली की गोल फिरून यायचं आणि मग घ्यायचं, त्याशिवाय त्याचे दगड नाहीतर जास्त झाले असते. आता पाहू याचे किती होतात काउंटिंग. शेला एकच आणला ना, तुला सगळं सांगालो ना. शेला फक्त एकच आणला होता कारण हिकंड एकच आणल्यास रे. एकच आणलास हिकंड एकच आणलेला तू. आणि हे कसं लांब फेकला या गट्ट्यानं लांब फेकलाय म्हणून हे झाले. तिकडे कमी येत होता. आता कोण फक्त अंताना काय करायचं, त्या चपलापासून राऊंड मारायचा. चपलापासून राऊंड मारून इथं यायचं. चला माईक कोण घेणार आहे का. नाही हे माईक तू घे. हे कोण घेणार आहे. तू नको मी पण येऊन दिला का. माझा काय कॅमेरा काय रोल नाही काय. 1 2
3 चल. स्टार्ट. अशा तऱ्हेने ओम त्याला आयुष पाडत त्याने दगड घेतोय, हातावर मारतोय खूप. पच्चील अशा तऱ्हेने लागलाय. ओमा लवकर करतोय. अशा तऱ्हेने ओम मध्ये आयुष लवकर. अशा तऱ्हेने खूप मस्ती करतात हे. खूप म्हणजे खूप. तसं नाही. किती सेकंद राहिले आहेत? आपला लहान मित्र पाणी पिण्यासाठी जात आहे. मला माहित होतं की मुलायत मला तहान लागणार म्हणून मी आधीपासून 2 बाटल्या तयारीतच ठेवल्या होत्या भरून पाण्याने. खूप कमी. त्याला आपण त्याला पाठवून देऊ तिकडे. खूप त्याला का पाठवून दिलं माहितीये का? खूप कारण ह्याचं वजन जास्त आहे, असं हळूहळू पळायला लागलाय. कशाला? खूप जोरात पळतोय. तू फेक की सगळं जरा. खूप तो घेत आहे. 50 2 शेवटचे 5 सेकंद. त्यामुळे टायमिंग 0 1 2 5. आणि काय सगळा दांडा आता संपलेला आहे. शेवट टाइम आउट. शेवट ठेवा, शेवट. 11 12 13 14 15 16 19 अरे मराठीमध्ये मला इंग्लिश का म्हणतात? 20 21 22 23 24 25. ओमने सगळ्यात चांगलाय. 26 27 त्याला काय 29 30 43 44 45 ए, यार घासा लागले, 50 ला घासा लागले. काय म्हणते? 46 47 48 49 अजून 49 50 51 52 53 54 55 सदुसष्ट आहेत ना? ए, थांबा, हात घालू नको आता. कट्टाकटी चालू आहे. 67 आहेत इथं. 56 57 58 तुझ्या हाताखाली 59 60 आणि काय बघ 61 62 हा झालं 62 एवढा कुठं 4 कम पडली फक्त. 63 64 64 65 66 67 68 70 ब्लॉगर काय म्हणलं 70 माझ्या तऱ्हेने विजेता झालेला आहे. हे झालं संपला विषय. आता काय मेजर अर्थच नाही. ए, एवढं कसं काय झालं? आधी पडलं होती की मस्त गडबड आहे. शाळेला विचार काय केलं नाही. काय नाही शर्या? अशा तऱ्हेने ओम विजेता झालेला आहे. त्यासाठी 75 ओमचं काउंटिंग झालं, त्यामुळे ओम विजय झाला आणि ओमला देणार आहे मी आता एक कॉम्पास बक्षीस. आता मित्रांनो सर्वात महत्वाचं काम, जे काही खडे पडले होते सर्व खडे गोळा केले. का तर जिथून बांधकामाच्या ठिकाणून आणले होते त्यांना सांगितलं होतं आम्ही तुमचे खडे परत देणार. आणि जे ऊस तुटलेले होते किंवा वाकले होते त्या सर्व ऊस मी दुरुस्त केले. मुलांना म्हटलं करा पण मुलं काही लक्ष जास्त दिले नाहीत, पण मी जातीने सगळं लक्ष घातलं आणि सगळं दुरुस्त केलं. आणि अशा प्रकारे आता हा भाग एंड करू. मित्रांनो अशा प्रकारे डिग्रीच्या घोषणा करणारे वेगवेगळे भाग येणार आहेत. आता उद्या येणारा भाग हा देखील जबरदस्तच आहे. तो काय आहे तो हा याच्या शेवटी मी सांगेन. तो आहे